स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंनी माहिती दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार। इलेक्शन साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं। पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही, कारण की जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीक वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो। आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरतो। 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार। कुठले मतदार समाविष्ट करायचे आणि कुठले डिलीट करायचे याचे अधिकारी निवडणूक आयोगाला नाहीत। प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाणार। मतदार यादी आणि प्रभाग रचनेवर काम सुरू आहे। ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत, SC/ST आरक्षण निश्चित असणार। ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार।